सो गाइस, आज आपण टोटल 3 ट्रेड केले. स्क्रीनवरती या तिन्ही ट्रेडचं लॉजिक बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर प्रीवियस डेची क्लोजिंग 3659 ला झालेली होती आणि आज हे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवलचं काम करणार होती. सो की आपण याचं ॲनालिसिस आपण आपल्या टेलिग्राम कम्युनिटीमध्ये सकाळीच पोस्ट केलेलं होतं, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट या लेवलला रिस्पेक्ट करत होतं. या लेवलला टॅप करून मार्केट इथून खाली येत होतं. सो आपण एका परफेक्ट सेल साइड ट्रेडसाठी वेट करत होतो. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला या आपल्या इम्पॉर्टंट लेवलला ब्रेकडाऊन मिळाल्यानंतर आपण एक सेल साइड ट्रेड प्लॅन केला आणि याचा स्टॉप लॉस आपण या स्विंग हायच्या वरती सेट केलेलं होतं. याच्यामध्ये आपण 1:2.5 चं टार्गेट सेट केलेलं होतं आणि हा ट्रेड आपण आपल्या टेलिग्रामच्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये आपण इथे पोस्ट केलेला होता. तुम्ही बघू शकता हा ट्रेड आणि याचं तुम्ही टार्गेट पण बघू शकता. सेकंड ट्रेड आपण हा रिव्हर्सलला घेतलेला होता. जसा हा स्विंग हाय मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने क्लोज केला, आपण एक बाय साइड ट्रेड प्लॅन केला आणि याचा टार्गेट आपण या इम्पॉर्टंट लेवलच्या वरती टार्गेट सेट केलेलं होतं आणि एक जस्ट छोटासा स्टॉप लॉस 30 पिप्सचा स्टॉप लॉस आपण इथे सेट केलेलं होतं आणि याच्यामध्ये आपण 1:2.5 चं टार्गेट ठेवलेलं होतं. सेम ट्रेड आपण आपल्या टेलिग्राम कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेलं होतं, तुम्ही बघू शकता आणि याचे प्रॉफिटही तुम्ही बघू शकता. जसे या इम्पॉर्टंट लेवलला मार्केटने ब्रेकआउट दिला, आपण रिटेस्टला आपण एक थर्ड ट्रेड प्लॅन केला. सेम ट्रेड आपण आपल्या टेलिग्राम कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेलं होतं. याच्यामध्ये आपण मोमेंटम ट्रेड म्हणून पोस्ट केलेला होता. सो याच्यामध्ये आपण प्रीवियस कॅन्डलच्या लोला आपण इथे एसएल सेट केलेला होता आणि या ट्रेडमध्ये आपण 1:3 चं टार्गेट अचीव केलेलं आहे. सो आज आपले तिन्ही ट्रेडचे बॅक टू बॅक टार्गेट हिट झालेले आहेत.